नमस्कार. मी डॉक्टर सुरेश खमितकर. आरोग्यम धनसंपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आयुर्वेदामध्ये प्रत्येक व्याधीचा उपशम होण्यासाठी किंबहुना संपूर्ण व्याधी समूह नष्ट होण्यासाठी म्हणून चिकित्सा सांगितलेली आहे. सर्वप्रथम व्याधी होऊ नये यासाठी देखील आयुर्वेद अतिशय उपयुक्त आहे. आणि त्यातून सुद्धा जेव्हा आपण एखादा व्याधी होतो तेव्हा आपण ही चिकित्सा घ्यावी. पण व्याधी होऊच नाही यासाठी सुद्धा आयुर्वेदाचा अंगीकार करणे अतिशय गरजेचे असते. आयुर्वेद हे संपूर्ण विश्वामधील आद्य चिकित्साशास्त्र समजले जाते. हजारो वर्षापूर्वी निर्माण झालेले हे वैद्यकशास्त्र अद्यापही सर्व व्याधीवर सर्व पातळीवर तंतोतंत खरे ठरताना दिसते आहे. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीने होणारे व्याधी देखील आयुर्वेदिक चिकित्सेमुळे संपूर्णपणे समूळ नष्ट होऊ शकतात हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. तरी देखील या भारतीय चिकित्साशास्त्राला भारतामध्येच राजाश्रय आणि लोकाश्रय मिळत नाही असेच खेदाने म्हणावे लागेल. वास्तविक आयुर्वेद हे भारतीय वैद्यकशास्त्र असल्याने निदान भारतामध्ये तरी आयुर्वेदाला राजाश्रय तसेच लोकाश्रय देखील हवा. तथापि आपणा सर्वांनाच पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करावयास आवडते. त्यामुळे जनताच नव्हे तर शासन देखील आयुर्वेदाकडे कानाडोळा करताना दिसते. एवढेच नव्हे, आयुर्वेदिक पदवीधर डॉक्टर्स देखील आयुर्वेदाकडे लक्ष देताना दिसत नाहीत. त्यामुळेच आयुर्वेदामध्ये जे नवीन संशोधन आयुर्वेदाचा विकास व्हायला हवा तो होताना दिसून येत नाही. अलीकडे योगगुरू रामदेव बाबा यांनी बरेच प्रयत्न करून आयुर्वेदाला ऊर्जितावस्था आणण्याचा जो प्रयत्न केला आहे तो अतिशय कौतुकास्पद आहे. त्यामुळेच आयुर्वेदाचे जे अस्तित्व संपूर्ण भारत देशामध्ये दिसते आहे ते रामदेव बाबांच्यामुळेच. आयुर्वेदाकडे दुर्लक्ष होण्यासाठी काही गैरसमज कारणीभूत आहेत. सर्वात मोठा गैरसमज म्हणजे आयुर्वेदिक औषधे फार दिवस घ्यावी लागतात, त्याशिवाय कुठलाही व्याधी कमी होत नाही. वास्तविक आयुर्वेदाकडे जे रुग्ण येतात ते 6 महिने, वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष आधुनिक चिकित्सा घेऊन मग आयुर्वेदाकडे येतात. तेव्हा आयुर्वेदाकडे येतात तेव्हा हा त्रास 8 दिवसात कमी होऊ शकत नाही. त्यासाठी किमान 2-4 महिने औषधे घ्यावी लागतात. सध्या आपण आधुनिक चिकित्सा पद्धतीमध्ये सुद्धा बघतोय अनेक व्याधी अशा आहेत की जे कायम औषधे घ्यावी लागतात. BP, शुगर हे औषधं चालू करताना डॉक्टर सांगतात जोपर्यंत तुम्ही हयात आहात तोपर्यंत ही औषधे सोडू नका. तिथे आपण काही विचारत नाही. पण आयुर्वेदाकडून मात्र नक्की अपेक्षा ठेवतोय कमीत कमी दिवसात आमचा व्याधी कमी व्हावा, उपशम व्हावा, पूर्णपणे समूळ नष्ट व्हावा. जर पेशंट रुग्ण कुठलाही व्याधी झाल्यानंतर त्वरित आयुर्वेदाकडे आल्यास ताबडतोब देखील गुण येतोच. आयुर्वेदाकडे जेव्हा रुग्ण येतात तेव्हा अनेकदा विचारतात मला या औषधांचा काही साईड इफेक्ट नाही ना, म्हणजे हे औषध काही दुष्परिणाम करत नाहीत ना.
आयुर्वेदिक औषधे ही पांचभौतिक आणि नैसर्गिक तत्वापासून तयार केलेली आहेत, त्यामुळे त्याचं दुष्परिणाम होणं शक्यच नाही. तथापि जे केमिकलने औषधं बनवलेली असतात, जी आधुनिक औषधं आहेत, त्या डॉक्टरांकडे एकही रुग्ण असं विचारताना दिसत नाही की या औषधाचे काही साईड इफेक्ट नाहीत ना, किंबहुना साईड इफेक्ट आहेत हे माहीत असून देखील त्यांची आधुनिक चिकित्सा चालूच असते. आयुर्वेदिक औषधे ही अतिशय कडू असतात असा एक लोकोपवाद आहे. त्यामध्ये तथ्य देखील आहे. पूर्वीच्या काळी काढे, चूर्ण असे औषधे स्वरूपात आपल्याला घ्यावी लागत होती. तेव्हा काही चूर्ण, काही काढे कडू असायचे. तथापि सद्यस्थितीमध्ये अनेक औषधी कंपन्यांनी टॅबलेट, कॅप्सूल, सिरप असे अनेक औषधे तयार केली आहेत, जी आपणाला चव देखील समजत नाही. त्यामुळे चाटण घेणे, मधातून घेणे, पाण्यातून घेणे, दुधातून घेणे हे सध्या बंद झाले आहे. अनुपान तेवढं महत्त्वाचं आहे, पण सध्या औषधाचे स्वरूप बदललेले असल्याने आपण पाण्यासोबत देखील ही औषधे घेऊ शकतो. तेव्हा रुग्णांनी आपली मानसिकता बदलणे आवश्यक आहे आणि स्वदेशी आयुर्वेदाकडे आपला कल वाढवणे, आयुर्वेदाकडे लक्ष देणे अतिशय नितांत गरजेचे आहे. त्याचप्रमाणे शासनाने देखील आधुनिक चिकित्साशास्त्राकडे न जास्त लक्ष देता आयुर्वेदाकडे जास्त लक्ष दिल्यास आयुर्वेदाचा नक्कीच प्रचार आणि प्रसार व्हायला मदत होईल. कारण आयुर्वेद हे सर्दी असो, कॅन्सर असो किंवा कुठलाही व्याधी असो, हे समूळ नष्ट करण्याची ताकद आयुर्वेद औषधामध्ये आहे. त्यामुळेच आयुर्वेदिक औषधे घेणे हे अतिशय आजच्या सद्यस्थितीमध्ये अतिशय गरजेचे आहे. त्यामुळे सर्व रुग्णांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आधुनिक चिकित्सेऐवजी आयुर्वेद चिकित्साकडे आले पाहिजे आणि आयुर्वेद चिकित्सा घेतली पाहिजे. नमस्कार, पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.